या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। पतीने मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा आज रुग्णालयात मृत्यू झाला। स्वाती गणेश हुबाळे, वय वर्ष 40, राहणार सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर। त्यांचे नाव आहे। मारहाणीचा प्रकार आठवड्यापूर्वी झाला। महिलेच्या नातेवाईकांनी पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे मान्य केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। गणेश शंकर हुबाळे, वय वर्ष 43 असे पतीचे नाव असल्याची माहिती स्वाती यांच्या भावाने दिली। लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। पोलिसांनी आणि मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की स्वाती आणि गणेश यांचा 2012ला प्रेमविवाह झाला। स्वातीचे माहेर बीडी कामगार वस्तीमध्ये आहे। गणेश सोन्या मारुती चौकाजवळ राहतो। त्याचे कोल्हापूर फेट्याचे दुकान आहे। त्यांना मुलगा आणि मुलगी आहे। गेले काही दिवस त्यांच्यात वारंवार भांडण होत होते याची माहिती स्वाती यांनी माहेरी दिली होती। भाऊ प्रवीण यालाही सांगितले होते। गणेश याचे बाहेर संबंध असल्याची माहिती स्वातीला कळाली होती। त्यानंतर त्यांच्यातील वाद वाढत गेला होता। गणेशने गळ्यातील सोन्याची चेन आणि ग्रामीण भागातील जागा विक्री केल्याचेही स्वाती यांनी भाऊ प्रवीणला सांगितले। भाऊ प्रवीण दगडू भाट यांनी सांगितले की 7 फेब्रुवारीला गणेशने स्वातीला बेदम मारहाण केली। त्यानंतर ती बेपत्ता होती याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यासाठी गेलो। तेव्हा पोलिसांनी 24 तासानंतर या, तोपर्यंत शोध घ्या असे सांगितले। काही कालावधीनंतर स्वातीला कदमवाडी येथील DY पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाली। त्यामुळे तिला पाहण्यासाठी आम्ही तेथे गेलो। त्यावेळी मला मारहाण झाली असं मोडकं तोडकं बोलत होती। जबर मारहाण झाल्यामुळे तिला बोलताही येत नव्हते। आम्ही रुग्णालयात गेल्यानंतर पती गणेश तेथे दिसत नव्हता। इतर नातेवाईक होते। आज दुपारी तिचा मृत्यू झाला। त्यामुळे पतीला अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रुग्णालयामध्ये गेले होते। पोलीस ठाण्यात असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांची भेट घेतली। त्यांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करणार असून त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल असे सांगितल्यामुळे आम्ही मृतदेह ताब्यात घेणार। याबाबतची फिर्याद आई जयश्री यांनी दिली असल्याचे सांगितले। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।